वारंवार सांगतोय की बाबा हे जे रिंग वाजते पण बेसिक काही ठिकाणी रिंग ऐकू येत म्हणजे आपला फोन चालू आहे सगळ्यांना रिंग ऐकू येते जिथं जिथं आहेत सगळ्यांना आम्ही वेळोवेळी सूचना दिली आहे की हे फोन जे आहे BSNL लँडलाईन ते पहिल्यांदा दुरुस्त करून घ्या. हे आहेत अतुल मोरे. राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडील विभागीय वाहतूक अधीक्षक पदावर ते काम करतात. सुराज्य अभियानाचं शिष्टमंडळ विभाग नियंत्रकांना एसटीची संपर्क यंत्रणा सक्षम करण्याची मागणी करणारं निवेदन सादर करण्यासाठी आले होते. पण विभाग नियंत्रक उपस्थित नसल्यामुळं विभागीय वाहतूक अधीक्षक अतुल मोरे यांनी शिष्टमंडळाचं म्हणणं ऐकून घेतलं. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत आगार आणि बसस्थानकाच्या स्वच्छतेबरोबरच एसटीची संपर्क यंत्रणा सक्षम आणि तत्पर असण्याला गुण देण्यात आलेत. पण सुराज्य अभियानानं केलेल्या पाहणीत एसटीच्या वतीनं संकेतस्थळावर कोल्हापूर जिल्ह्यातील आगारांचे आणि बसस्थानकांचे क्रमांक दिलेले आहेत. त्यावर एकतर संपर्क होत नाही किंवा झालाच तर प्रतिसाद मिळत नाही अशी तक्रार सुराज्य अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात डिसेंबरपासून पाठपुरावा सुरू असूनही संपर्क यंत्रणा सुधारली नसल्याकडे सुराज्य अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय वाहतूक अधीक्षक मोरे यांच्या निदर्शनाला आणून दिलं. यावर मोरे यांनी BSNLच्या सेवेतील त्रुटींकडे बोट दाखवत BSNLकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. डिस्कनेक्ट केला जात नाही बिल आमचं वेळच्या वेळीच त्यांचे सर्व्हिस हे बाकी आम्ही कंपनी सांगू शकतो. मग सर्व्हिस मिळत नाही तर बिल कसं भरायचं? नाही कसं होतंय बिल न भरणं आता शेवटी संस्था आहे बिल न भरणं आम्ही त्या पद्धतीने तुमच्या व्यथा जसं तुम्ही आम्हाला अग्रेसिव्हली बोलताय ना तसं आम्ही त्या पद्धतीने थोडंसं आमचा ॲटिट्यूड चेंज करून त्यांच्याकडे जातो नाही असं नाही आणि त्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट निघतील असा एक प्रयत्न करतो. सुराज्य अभियानाच्या एका कार्यकर्त्यांनी संपर्क यंत्रणा सक्षम नसल्यामुळं प्रवाशांचे तर हाल होतातच, पण एसटीच्या कर्मचाऱ्यांसमोर बाका प्रसंग उभा राहिल्यावर सुद्धा त्यांना आगाराशी संपर्क साधताना कशा अडचणी येतात याचा व्हिडिओ पुरावाच मोरे यांना दाखवला. स्टेअरिंग ड्रायव्हरच्या हातात राहत नव्हतं. मलकापूरपासून रेकॉर्ड आहे रेकॉर्डिंग केलेलं आहे. तर अजिबात ड्रायव्हर डेपोमध्ये फोन उचलले नाही. तो ड्रायव्हर चिडला आहे. ड्रायव्हरचा पण आवाज आहे याच्यामध्ये. आणि ही गाडी TC आली. TCने सुद्धा काही कारवाई केली नाही काय नाही आणि या गाडीची चाकच निघून गेली. बघा सगळी माणसं मेली असतील. हे गाडीखाली झोपलोय मी आणि दुसऱ्या गाडीमध्ये मी माणसं बसवली आणि वाघबेलमध्ये झाले स्टँडवर. वाघबेलच्या घाटातनं गाडी चाकं निघून गेली असतील. दुसऱ्या दिवशी गाडीची चाकं निघून गेलीत. मोरे यांनी एसटीच्या हेल्पलाईन नंबरमध्ये तांत्रिक अडचण असल्यामुळं सर्व गाड्यांमध्ये संपर्कासाठी अधिकाऱ्यांचे नंबर दिले असल्याचं सांगितलं. येत्या 10 दिवसांमध्ये संपर्क यंत्रणांमध्ये सुधारणा झाली नाही तर ठिय्या आंदोलन करू असा इशारा सुराज्य अभियानाच्या वतीनं देण्यात आलाय. बस स्टँडवरती ठिय्या आंदोलन आता काय पर्याय नाही आम्हाला. 3 महिन्याचा अवधी तुम्हाला दिलेला आहे. ठिय्या आंदोलन करणार. यावेळी शिवानंद स्वामी, आदित्य शास्त्री, विश्वास पाटील, मनोहर सोरप, सोमनाथ शिवणगेकर, आसावरी एरंडे, महेंद्र अहिरे, उदय भोसले आदी उपस्थित होते.